नमस्कार. स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. ढालगावच्या माजी पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ मनीषा जनार्दन देसाई आणि ढालगाव सर्व सोसायटीचे चेअरमन, युवा नेते तसेच ढालगाव परिसरातील दानशूर नेतृत्व श्री जनार्दन मधुकर देसाई यांनी ढालगावच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्या संपूर्ण खर्चामधून ढालगावमधील महिलांसाठी श्रावण महिन्याचे औचित्य साधून ढालगाव, म्हसवड, शिखर, शिंगणापूर, गोंदवले, औंध, रेणावी मार्गे परत ढालगाव अशा प्रकारे सहल आयोजित केली. या श्रावण वारीसाठी ढालगावमधील जवळपास 40 ते 50 गाड्यांमध्ये 400 ते 500 महिलांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावून श्रावण वारीच्या निमित्तानं देवदर्शनाचा आनंद घेतला. ढालगावमधील माजी चेअरमन मधुकर अण्णा देसाई यांचं कुटुंब नेहमीच सार्वजनिक कार्यासाठी अग्रेसर असतं. यापूर्वी अशा प्रकारे पुरुषांना बाळूमामा, आदमापूर, विठ्ठल मंदिर, पंढरपूर देवदर्शन वारीसोबत ढालगाव परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणून बारामती सारख्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी सोबत घेऊन सहल केली होती. याबरोबरच गावातील सर्व यात्रा, शिवजयंती, मायाक्का देवी प्रसाद वाटप, महादेव मंदिर जीर्णोद्धार अशा सर्व ठिकाणी वाटप मोठ्या प्रमाणात देऊन कायमस्वरूपी प्रकाश होतात राहिलेले आहेत. संपूर्ण गावची एक हाती सत्ता ग्रामपंचायत तसेच ढालगाव सर्व सेवा सोसायटीची सत्ता सलग 15 वर्षे स्वतःच्या ताब्यात ठेवून लोकहिताची कामं केली. त्यानंतर लोकांना आर्थिक कर्ज पुरवठा होण्याच्या दृष्टीनं त्यांनी नागरी सहकारी पतसंस्था सारखी संस्था स्थापन करून व्यवसायांना पतपुरवठा मोठ्या प्रमाणात करते. आजचा श्रावण वारीमध्ये सर्व जाती धर्माच्या तसेच विविध संघटना, वेगवेगळ्या राजकीय पक्षातील 400-500 महिलांसोबत घेऊन त्यांना देवदर्शनाचा सुयोग घडवून आणला. विशेषतः या श्रावण वारीत मुस्लिम महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता. सर्व महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होऊन असं नेतृत्व जिल्हा पातळीवर सक्रिय राजकारणात असावं अशी काही महिलांमध्ये कुजबूज सुरू असल्याचे निदर्शनास आलं. स्वराज्य मराठी, बातमी नाही जबाबदारी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.